बघा राजांनो, या क्वेश्चनला कसं डील करता येईल, असे क्वेश्चन पेपरला खूप सगळे येतात आणि याच्यामध्ये टाइम जास्त जातो. मग याला टाइम कसा रिड्यूस करता येईल बघा. एका गाडीचा वेग 72 किलोमीटर पर आवर आहे, ती एका खांबाला 16 सेकंदात पार करते. जर गाडीचा वेग 12 मीटर पर सेकंदने वाढवला तर ती त्याच खांबाला किती सेकंदात पार करेल. ठीक आहे, आता बघा हे मीटर पर सेकंद मध्ये, हे किलोमीटर मध्ये, 72 किलोमीटर पर आवरला मीटर मध्ये केलं तर किती गुणणार, 5/18. 18 × 18, 18 × 72 म्हणजे 5 चोक किती, 20 मीटर पर सेकंद. माझ्या गाडीचा पहिले वेग होता 20, आता वेग 12 ने वाढला, 20 मध्ये 12 वाढले 32. हा माझा स्पीडचा रेशो येईल. किती रे, 4 × 5 = 20, 4 × 8 = 32 म्हणजे 5:8. टाइमचा रेशो काय असणार, उलटा, 8:5. टाइमचा आणि स्पीडचं कधीच जमलं नाही. पहिले त्याला किती वेळ लागायचा रे, तर पहिले त्याला 16 सेकंद लागायचे. हा माझी पहिली स्पीड आहे, हा माझा पहिला टाइम 16. 8 ला 16 करण्यासाठी किती गुणणार, 2 ने. मग 5 ला पण 2 ने गुणा, 5 × 2 किती, 10. म्हणजे आता किती वेळात अंतर पार होईल, 10 सेकंदात अंतर पार होईल. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.